आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंचा मुंबईसाठी जाहीरनामा। घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये सन्मान निधी, 700 स्क्वेअर फुटांच्या घरांना करमाफी आणि तरुणांना 1 लाखापर्यंत सहाय्यता निधीचा समावेश। निवडणूक अधिकाऱ्यांवर मंत्र्यांचा दबाव, आघाडीसाठी उमेदवारांवर आरोच्या माध्यमातून दबाव। संजय राऊतांचा आरोप तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी राऊतांचे आरोप, राहुल नार्वेकरांची टीका। धुळ्यामध्ये भाजपकडून बिनविरोध उमेदवार निवडून आणण्यासाठी दबाव, शिंदेंच्या उमेदवारांना भाजप उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकते शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार पार्वती जोगी यांचा आरोप। मराठी ही आमची मानवी मूल्यांची भाषा, चंद्रसूर्य असेपर्यंत मराठी भाषेवरील अभिमान कायम राहणार। 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। KKR मधून बांगलादेशी खेळाडूंना दूर ठेवा, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं शाहरुख खानला पत्र। देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता ते गुवाहाटी धावणार, पंतप्रधान मोदी वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार। UTS मोबाईल ॲपवरील पास काढण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाकडून कायमस्वरूपी बंद, यापुढे रेल वन ॲपवरूनच नवीन मासिक पास काढावा लागणार। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साई चरणी 80 लाखांचा हिरेजडित सोन्याचा मुकुट अर्पण, हरियाणामधील साई भक्त प्रदीप मोहंतींकडून दान।